नमस्कार. मतदानानंतरची जनमत चाचणी म्हणजे एक्झिट पोल. मतदानाच्या दिवशीच मतदारांचा सर्व्हे केला जातो. देशातल्या काही संस्था एक्झिट पोलसाठी सर्व्हे करत असतात. न्यूज 18 लोकमतवर प्रमुख 4 संस्थांचे काय एक्झिट पोल आहेत ते बघूयात. सगळ्यात पहिली संस्था पी मार्क. हिनं काय अंदाज वर्तवलेत तर महायुतीला 137 ते 157 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवलाय. महाविकास आघाडीला 126 ते 146 आणि अन्य 2 ते 8 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. दुसरी संस्था आहे मेट्रीज. मेट्रीजने असा अंदाज वर्तवलाय की महायुतीला 150 ते 170 जागा मिळू शकतील. महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळू शकतील. अन्य 8 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तिसरी संस्था आहे चाणक्य. चाणक्याने अंदाज वर्तवलाय की महायुतीला 152 ते 160 जागा मिळू शकतात. महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा मिळू शकतात. अन्य पक्षांना 6 ते 8 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुढची संस्था पोल डायरी. पोल डायरीनं काय अंदाज वर्तवलाय तर महायुतीला 122 ते 186 जागा मिळू शकतात. महाविकास आघाडीला 69 ते 121 पर्यंत जागा मिळू शकतात. अन्य 12 ते 29 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. दैनिक भास्करनं काय अंदाज वर्तवलाय तर महायुतीला 125 ते 140 जागा मिळू शकतात. महाविकास आघाडीला 135 ते 150 जागा मिळू शकतात आणि अन्य पक्षांना 20 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज आहे. या सगळ्या एक्झिट पोलमधून महायुतीला सर्वाधिक जागा मिळतायत असं चित्र आहे. पण दैनिक भास्करनं वर्तवलेल्या अंदाजानुसार महाविकास आघाडीला जास्त जागा मिळत आहेत. पोल डायरीने वर्तवलेल्या अंदाजात सर्वाधिक जागा महायुतीला मिळत आहेत तर महाविकास आघाडीला खूप कमी जागा दिलेल्या दिसतात. अर्थात हा सगळा अंदाज आहे. अनेकदा हे अंदाज फोलही ठरतात, चुकीचेही ठरतात. बरोबर विरुद्ध असे निकाल आपल्याला समोर येतात. ते निकालानंतरच स्पष्ट होईल. पण या एक्झिट पोलची सुरुवात करण्याचं श्रेय अमेरिकेकडे जातं. अनेकदा एक्झिट पोल फेल ठरतात, फोल ठरतात, निष्कर्ष चुकतात. त्याची काय कारणं आहेत तर मतदानाच्या दिवशीच हा सर्व्हे केला जातो. त्यामुळे वेळ अत्यंत कमी मिळतो आणि घाईघाईत डेटा कलेक्ट करून निष्कर्ष काढला जातो. दुसरं कारण काय असू शकतं एक्झिट पोल फेल जाण्याचं तर एकूण मतदारसंख्येच्या 1% मतदारांचा सर्व्हे केला जायलाच हवा. म्हणजे 2 लाख मतदार असतील तर 2000 मतदारांचा सर्व्हे घेतला जायला हवा त्या मतदारसंघामध्ये. पण तसं होताना दिसत नाही. मतदार सर्व्हे करणाऱ्या संस्थेला माहिती देण्यास उत्सुक नसतात. ते खात्रीनं खरीच माहिती देत आहेत का हे सुद्धा सांगता येत नाही. हे तिसरं कारण असू शकतं. चौथं कारण असं आहे की कोणत्याही एका पक्षाचं वर्चस्व नसलेल्या मतदारांपर्यंत संस्था पोहोचतच नाही. कधी कधी वॉर रूममध्येच बसून एक्झिट पोल काढले जातात. या सगळ्या कारणांनी एक्झिट पोल चुकू सुद्धा शकतात. अर्थात एक्झिट पोल आहेत, अंदाज म्हणूनच त्याकडे पाहिलं पाहिजे आणि काही दिवसांमध्येच निकाल सुद्धा समोर येतील. त्याकरता न्यूज 18 लोकमतवर आणि न्यूज 18 लोकमतच्या सोशल मीडियावर जोडले राहा.